गुढीपाडवा आपण दरवर्षी साजरा करतो, पण खरंच माहिती आहे का यामागचा खरा अर्थ काय आहे? गुढी का उभारतात आणि कडुलिंब का खातात? आज सगळंच सांगणार आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव मोना आहे आणि मोनाज लाईफस्टाईल अँड रेसिपी मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सण हा फक्त साजरा करण्यासाठी नाही, तर त्यामागे खूप मोठं महत्त्व आहे. गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. म्हणजेच हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात, नवीन स्वप्न आणि नवीन संधी. महाराष्ट्रात हा सण आहे ना खूप उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक घरात आनंदाचं वातावरण असतं. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातली पहिली कथा अशी आहे की या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली आहे. त्याच्यामुळे हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो. आणि दुसरी कथा रामायणाशी संबंधित आहे. श्री रामांनी रावणावर जेव्हा विजय मिळवून अयोध्यात परतले, तेव्हा लोकांनी आनंदाने गुढी उभारून त्यांचे स्वागत केले आहे. म्हणून गुढी म्हणजे विजय, यश आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. आता पाहूया गुढी कशी उभारतात. गुढी म्हणजे एक काठी असते, त्यावर ना साखरेची हे असते, कडुलिंब आणि पाने आणि फुलांचा हार, साडी, सगळ्यात वर आणि चांदीचा लोटा किंवा तांब्याचा लोटा ठेवतात. आणि गुढी ना घराच्या दारात किंवा खिडकीमध्ये उभी केली जाते. असं मानलं जातं की गुढी उभारल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा आहे. कडुलिंब कडू असतो आणि गुळ गोड, म्हणजे जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात, हे आपल्याला शिकवण्यासाठीच ही परंपरा आहे. तसंच कडुलिंब आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. या दिवशी लोक लवकर उठतात, घराची साफसफाई करतात, रांगोळी काढतात, नवीन नवीन कपडे घालतात. घरात पुरणपोळी किंवा खीरपुरी किंवा गोड पदार्थ बनवले जातात आणि सगळीकडेच आनंदाचं वातावरण, एक आनंदाचा उत्साह असतो. आणि सगळ्यांचा खूप जास्त आवडता हा सण आहे. सगळे छान जोडीने किंवा मुलाबाळांना घेऊन छान उत्साहाने हा सण साजरा करतात आणि छान नवीन नवीन कपडे घालून ह्या सणासाठी खूप छान उत्साहाने रेडी राहतात. माझ्या घरी गुढीपाडवा असा साजरा केला जातो. तर तुमच्या घरी गुढीपाडवा कसा साजरा करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही होती गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती. तुमच्याकडे सुद्धा असाच गुढीपाडवा साजरा करतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तर हॅपी गुढीपाडवा. बाय.